चार-पाच दिवसाच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी साप पकडला होता. पुन्हा थोडंसं लहान होतं त्या कोपऱ्यात आम्ही पकडला होता. आज पुन्हा ह्या ठिकाणी साप आलाय. जस्ट 10 मिनिटापूर्वी मी साप पकडला आणि घामण जातीचा साप आहे. असं मला दिसायला टायरामध्ये आतमध्ये गेला. खरंच अशी मोकळी टायर वगैरे इकडे घोणं सुरू येऊन बसू शकतात. टायरांची ढीग जेव्हा असते तेव्हा प्रयत्न करूया आपण आणि सापडेल अशी आशा करूया. तिकडचं सरकार आहे ना सर, ते एकदम पळून पण येऊ शकतंय. कसं टायर बसलेला आहे. अशा वेळेला साप अटॅक पण करू शकतात. सावधगी बघावं लागते कारण तो घाबरलेला असतो. तो टायर मध्ये फिरतोय बघा. आणि साप त्याला जेव्हा धोका वाढतो तेव्हा तो घाबरलेला असतो. लपाला जेवढी सुरक्षित जागा तिथे लपण्याचा प्रयत्न करतो, नाही तर तो वेगाने तिकडनं पळण्याचा प्रयत्न करणार. आता इथून त्याला सावधगिरीने पकडावं लागणार. तो पळून जाऊन एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागणार. अशा प्रकारची उडी घेऊन एकदम बाहेर येऊ शकतात. आणि अशा वेळेला आम्ही येण्याच्या पूर्वी पण साप जाऊ शकतात. ह्यासाठी पण काळजी घ्यावी लागते. लोक पण घाबरलेले असतात, त्यामुळे त्याला धरून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक 4 किंवा 5 दिवस पूर्वी आम्ही इथून कोपऱ्यामध्ये साप पकडला होता. त्याचा आपण व्हिडिओ बनवला यूट्यूबमध्ये पाहू शकता आपण. आणि अशा प्रकारचे साप आजूबाजूला येऊ शकतात. खरं तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये इकडं मोठ्या प्रमाणात साप बाहेर पडतात. विशेषतः लोकांना आणि ऑफिसर असतील त्यांनी घरात असतील, मग त्या गोष्टी सांगणं फार कठीण जातं की हा पाठोपाठ काय आला आहे. मग लोक दुसऱ्या कारणाकडे पण होऊ शकतात. असं यायला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग बुवा बाबाकडे जाण्याचं असं काहीतरी सुरू होत असतं आहे. हा त्याचा काही मुद्दा नसून नॅचरली साप येत असतात आणि आजूबाजूला असतातच. आपण पाहिल्यावर ते साप आहेत म्हणतो आणि साप विशेषतः माणसाला बघून घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा समोरासमोर साप येतात तेव्हा साप आहेत आम्ही असं म्हणून गोंधळ घालत असतो. साप असा कुठला गोंधळ घालत नाही माणसांना बघून. आणि त्यामुळे आपल्या त्यांच्या जीवनाशी म्हणजे खाणे जेवणे राहणे म्हणजे उंदीर भक्ष्य तिकडं त्याचा पाठलाग करत राहणे, जिथं राहायला जागामध्ये ते राहत असतात. आणि माणूस बघितल्यानंतर ते पण घाबरतात. कधी कधी भले मोठे साप आपल्या आजूबाजूला असतात आणि ते जर न हलता थांबले तर पायातील सापासुद्धा आम्ही बघत नाही. आणि खरं तर बिनविषारी सापांना जर ओळखून घेतलं तर हे सोपं जाऊ शकतं आहे. विशेषतः धामण सापवर आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात येतात. धामण साप लांब सडक आणि बारीक असं चाबूकसारखा हा साप. लोकांनी थोडं त्याला निरीक्षण करण्याचा जर प्रयत्न केला की आपल्या बाजूला साप आला तो कोणता असेल, लांबून आपण त्याला बघू शकतो आपल्याला जे भीती असेल ती. आणि अशा प्रकारे त्याचा तो जर साप समजून घेतला तर ही भीती दूर व्हायला वेळ लागत नाही. खरं तर पकडताना पण ह्या गोष्टीची मदत होते. कारण बोलवणारा माणूस जेवढ्या व्यवस्थित बघेल, त्याला भीती जर त्याची दूर झाली असेल तर आम्हाला तो परफेक्ट म्हणजे बरोबर माहिती सांगू शकतो सापाची. आणि न भीता बघत असल्यामुळे तो साप जाईल याची काळजी पण घेऊ शकतो आणि साप पकडणं सोपं जातं आहे. खरं तर मला शंका होती कारण टायरांच्या खाली तिथे बीळ वगैरे असू शकतात. पण बीळ नसताना हा साप थांबला. दोन्ही बाजूला हे सगळे कर्मचारी थांबले होते, त्यांचंही अभिनंदन करायला हवं. कारण साप पकडण्यापेक्षा हा पकडण्यासाठी जी मदत होते ती फार महत्त्वाची आहे. त्यासाठी लोकांचा पण सहभाग याच्यात महत्त्वाचा आहे.
अशा प्रकारचेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी हा व्हिडिओ जरूर लाईक करा. आणि हा जो साप आहे धामण जातीचा साप आहे, बिनविषारी आहे, मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, आपल्या आजूबाजूला असू शकतात. याची काळजी घ्या. स्वतः सुरक्षित राहा, सापांपासून सुरक्षित ठेवा. धन्यवाद.